त्यानंतर काय घडणार आहे हे देखील त्यामध्ये आपल्याला दिलं गेलं आहे. परंतु आज आपण जाणार आहोत त्या वधस्तंभाच्याकडे. आणि आपल्या सर्वांना माहित आहे की वधस्तंभ जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला एक गोष्ट तिथे दिसते की अनेक फ्लॅग आहे, हर्ष फ्लॅग आहेत जगामध्ये. जवळजवळ आपण बघितलं तसं 72 किंवा 73 देश असे आहे, कंट्रीज असे आहेत, तिथे फ्लॅग्स आम्हाला दिसतात. आणि त्या फ्लॅगवर आपल्याला क्रॉस दिसतो, पदस्तंभ दिसतो. आणि त्या फ्लॅगकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा आम्हाला कळतं की ते राष्ट्र जे आहे ते ख्रिस्ती राष्ट्र आहे. बरोबर आहे? ते राष्ट्र ख्रिस्ती राष्ट्र आहे. आणि ख्रिस्ती राष्ट्राने आपला सिम्बॉल म्हणूया किंवा आपलं महत्वाचं फ्लॅग पण दाखव की त्या सर्व गोष्टी दाखवत असताना प्राधान्य कशाला दिलंय? तो वधस्तंभाला दिलेला आहे. काय आता वधस्तंभाच्या एवढं काय महत्व आहे? वधस्तंभाच्याकडे बघितलं तर आपल्याला असं काही फार विशेष त्याच्यामध्ये सोनं चांदी हिरे काही जडलेले नाही. एक सारखा लाकडाचं आहे जे आता दिसतं, जेवढी फिनिशिंग दिसते तशी नसेल त्या काळामध्ये. कारण की तिथे काही फार सन्मान होण्यासाठी काय लोकांना तिथे ठेवत नसत. ती जागा सिंहासनाची जागा नव्हती, तर ती मरणाची जागा होती. आणि कोण मरण पावत होतं? अपराधी. कोणते अपराधी? ज्यांना मृत्यूदंड दिला जात. सगळ्यात क्रूरतम आपल्याला माहिती जगात आज देखील मृत्यूदंड म्हणजे एवढा सगळ्यात गंभीर अपराध ज्याची तोड नाही असा अपराध जेव्हा मनुष्याकडून घडतो तेव्हाच मृत्यूदंड दिला जातो. आणि इथे येशूचा मृत्यूदंड आहे तिथे. आणि तिथे आपल्याला वधस्तंभ दिसतो. तर तो काही फार आनंदाची जागा, फार हर्षाची जागा, फार सन्मानाची जागा, फार अवॉर्डची जागा नाही. परंतु तरी देखील या वधस्तंभाला इतके राष्ट्राने आपलं नॅशनल फ्लॅग जेव्हा म्हणतो, राष्ट्रध्वज जेव्हा म्हणतो, तो सगळ्यात सन्मानाची बाब आहे. त्याच्या जागेवर त्याला ठेवलं गेलेलं आहे. आणि त्यामुळे या वधस्तंभाचं महत्व किती आहे राष्ट्रासाठी हे देखील आम्हाला कळतं. परंतु नुसतं नॅशनल फ्लॅगवर किंवा गळ्यामध्ये क्रॉस टांगणं किंवा आपल्या मागे काहीतरी एक क्रॉस ठेवणं किंवा घरामध्ये क्रॉस ठेवणं ते पुरेसं नाही. मी आल्यालाच विचारलं कदम बदल आपला क्रॉस कुठे गेला, तर सापडतच नाही कुठे. क्रॉस हरवला. तर आपल्याला या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे की क्रॉस जो आहे तो नुसता साइन सिम्बॉल साठी नाही. वधस्तंभावर कोण आहे आता सांगा बरं? दिसतो का येशू ख्रिस्त? कदाचित आहे किंवा तो आता इस्रायलमध्ये गेलं तर काही क्रॉस दिसतात तिथे. ते पण ऑथेंटिक नाही की खरोखर ते येशूचीच क्रॉस होते किंवा नाही. परंतु या क्रॉसचं एक वेगळं महत्व आहे. आणि त्यामध्ये आम्हाला दिसून येत आहे की या क्रॉसला येशू ख्रिस्ताने, आपण म्हणतो की येशू ख्रिस्ताने आपले प्राण अर्पिलेले, ती जागा आहे. परंतु ते पूजा स्थळ नाही. अनेक जण अल्टर राहतो त्यांचा, तिथे अगरबत्ती लावतात, धूप लावतात, वगैरे वगैरे करतात. निश्चितच ते क्रॉस आहे, लाकूड आहे. त्याला आज आपण काही देवता म्हणून किंवा ते एक देवताचं स्थळ म्हणून आपण निश्चितच त्याची पूजा करायला नको. ते हवंच नाही. कारण की ते पूजेच्या स्थळासाठी निश्चितच नाहीये. आपण गळ्यामध्ये टाकतो, अनेकांच्या वस्त्रावर असतं, पुष्कळ जागेला क्रॉस असतात, टेटू देखील लोक करतात. या सगळ्या गोष्टी आहेत. परंतु मग क्रॉस असायला तरी कसं हवं? क्रॉस कोणासाठी आहे आणि क्रॉस मधच्या द्वारे आम्हाला कोणत्या गोष्टी कळतात हे जाणून घेणं महत्वाचं आहे. आणि सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे ती आहे प्रेमाची डेप्थ ज्याला म्हणतो. तिथे कोणाचं प्रेम दिसतं? तिथे पिता परमेश्वराचं प्रेम. पिता परमेश्वराचं प्रेम आपल्या एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्ताच्या द्वारे जगासाठी प्रगट झालेला आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि यामुळे येशूला वधस्तंभावर जिने टांगलं ते दोषी आहेत का? सगळ्यात पहिले जर आपण सगळ्यात पहिले सुरुवात करतो तर कोणाचं नाव येतं आपल्या समोर? धरून देणारा यहूदा इस्करियोत. अरे फार मोठा दोषी होता, फार मोठा गुन्हेगार होता. येशूला चांदीच्या शिक्क्यांसाठी त्याने विकून टाकले रे, एक जवळचा शिष्य असून. यस, नंबर आपल्याला दिसतो यहुदी लोक खटला चालून. यहुदी लोक जे होते, जे येशू देखील यहुदी आहे आणि त्याला खटला चालून त्याला मृत्यूदंडापर्यंत किंवा वधस्तंभापर्यंत नेणारे यहुदी लोक होते. ते म्हणत होते त्याला काय द्या? वधस्तंभावर खेळा, वधस्तंभावर खेळा आणि बरब्बाला सोडा. येशू नको मला, आम्हाला येशू वधस्तंभावर असावा. यहुदी लोक आहे का गुन्हेगार?
आपण म्हणतो की त्या दंड देण्याचं काम रोमन सत्तेने केले. पिलाताने म्हटलं की आता तुमच्या हाती मी त्याला देतो, तुम्हाला जे योग्य वाटेल त्याच्यासाठी तुम्ही करा. आणि मग पिलात आणि रोमन सैनिकांनी खिळ्याच्या द्वारे टांगलेलं आहे. आता हे 3 दिसतात किंवा अनेक गोष्टी, परंतु प्रियांनो एक गोष्ट तुम्हाला आणि मला लक्षात ठेवायला पाहिजे की हे 3ही नव्हे तर येशू ख्रिस्त या तिघांच्या द्वारे खेळला गेला का नाही. येशू तुमच्या आणि माझ्या अपराधांसाठी मरण पावला. कोणासाठी? तुमच्या आणि माझ्या अपराधासाठी. आपण आम्ही त्या काळात पुढे होतो पाळायचं नाही. आज जोवर आकाश आणि पृथ्वी आहे आणि तिथे मनुष्य या जगामध्ये आहेत आणि जोपर्यंत या मंडळीला अंतराळात घेतलं जात नाही आणि मग त्यानंतर आपल्याला दुःख सण आपल्याला माहिती आहे की तो जो ट्रिब्युलेशन सुरू होणार आहे तोपर्यंत येशू ख्रिस्ताचं वधस्तंभाचं महत्व हे टिकणार आहे आणि त्या वधस्तंभाच्या द्वारेच पाप क्षमा तुम्हाला आणि मला मिळणार आहे. कारण की त्याचं दोष जे आहे, ते अपराध जे आहे ते तुमचे आणि माझे आहे. त्यामुळे येशू टांगला गेलेला आहे. कोणी पर्टिक्युलर व्यक्तीने मला सांगा, येशू ख्रिस्त जो देव होता, देवाला कोणी मारू शकतं का? हे देवाला मरण आहे का? देवाला मरण नाही. देवा कसं मरणार आहे? तो तर जीवन देणार आहे, परंतु तरी देखील तो मरण पावला. कोणासाठी? कोणासाठी? यहुद्यांसाठी मरला का? यहुदास्करासाठी मेला का? रोमन लोकांसाठी मेला का? हो, प्रत्येक जगातल्या व्यक्तीसाठी त्याने मरण पत्करलेलं आहे. कारण की पापाचं वेतन मरण आहे. आणि तुम्ही आणि मी पापामुळे जेव्हा मेलो होतो तेव्हा तुम्हाला आणि मला मरण्याच्या जागे जीवन देण्यासाठी, आणि ते कोणतं जीवन? युगानुयुगाचं सार्वकालिक जीवन देण्यासाठी येशूने आपल्या मस्तकी मरण घेतलेलं आहे, आपल्यावर मरण घेतलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. जर तो मेला नसता तर मग हे काय झालं असतं? तुम्हाला आणि मला क्षमा मिळाली. कारण की पापाचं वेतन मरण आहे, मरावंच लागणार आहे, मरावंच लागणार आहे. मेल्याशिवाय जीवन नाही. आणि त्यामुळे आज तुम्हाला आणि मला जर जीवन आहे तर ते कोणामुळे आहे? प्रभू येशूमुळे. प्रेज द लॉर्ड. कोणाची प्रीती जगावर प्रकट झाली? पिता परमेश्वराची. आणि त्यामुळे प्रीतीची खोली आम्हाला जर कुठे बघायची तर आपल्याला वधस्तंभाच्या पाशी जावं लागणार. प्रेज द लॉर्ड. यस, वधस्तंभाच्या शिवाय प्रीतीची खोली कितनी गहराई से ना, आपण आखो दिल की गहराई से आपण म्हणतो ना की परमेश्वराची आपण आराधना करतो, तर परमेश्वर तुमच्या आणि माझ्या प्रेमापेक्षा कितीतरी पट जास्त आमच्यावर प्रेम करतो. कारण की त्याने आपला एकुलता एक पुत्र देव येशू या जगाला दिलेला आहे. आणि त्यामुळे प्रियानो, आम्ही मनुष्य कोणता पण येशूला मारण्यास सक्षम नाही. येशूने आपले प्राण आम्हासाठी अर्पण केलेले आहे. प्रेज द लॉर्ड. मेला नाही, आपण म्हणणं काय करतो? अर्पण केलेले आहे. आणि त्यामुळे रक्ताची खंडणी देऊन तुम्हाला आणि मला येशूने विकत घेतलेला आहे. प्रेज द लॉर्ड. तो रक्त सांडतो आणि आपण जे मेलेले होतो त्याला जीवन देऊन तो काय करतो? आपली पुत्र व कन्या म्हणतो. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी की जिथे मी आहे तिथे तुम्ही देखील असावा. आपण कुठे आहोत? आज जगामध्ये आहोत. आज आपण कुठे आहोत? हे सर्व अशुद्ध आणि पापमय जगामध्ये आहोत. परंतु येशू कुठे? स्वर्गामध्ये पित्याच्या उजवीकडे आहे. त्याची इच्छा आहे की तुम्ही देखील तिथे असावं. परंतु पापी व्यक्तींना तिथे प्रवेश आहे का? नाही. त्याचे पुत्र व त्याची कन्या यांना पापापासून मुक्ती देण्यासाठी रक्ताची खंडणी देण्याची गरज होती आणि ते देऊन त्यांनी विकत घेतलं. का? वचन सांगतं की तुम्ही, परमेश्वर म्हणतो, तुम्ही माझ्या दृष्टीने अमोल आहात. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. इथे बसलेला प्रत्येक व्यक्ती, गरीब असो, श्रीमंत असो, लहान असो, मोठा असो, वृद्ध असो, तरुण असो, कोणत्याही जाती धर्माचा असो, तो देवाच्या दृष्टीने अमोल आहे. कारण की देवाने त्याच्यासाठी प्राण दिलेला आहे. त्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि त्यामुळे वधस्तंभाच्या द्वारे काय दिसत आहे आम्हाला? देवाच्या प्रीतीची खोली. किती देव तुमच्यावर प्रीती करतो आणि हे वधस्तंभाच्या द्वारे दिसतं. प्रेज द लॉर्ड. तर त्यामुळे जेव्हा जेव्हा आपण वधस्तंभाकडे जातो आणि नेहमी आपण म्हणतो संदेशामध्ये, वधस्तंभाच्या जवळ जा, वधस्तंभाच्या जवळ जा, वधस्तंभाच्या जवळ आहे काय? वधस्तंभाच्या जवळ पिता परमेश्वर, पुत्र याची प्रीती दिसून येत आहे. ते तुमच्यावर माझ्यावर त्याने घोषित व जाहीर आणि विदित केलेली आहे. प्रेज द लॉर्ड.
नंबर 2 मुद्द्याकडे जाऊया की तुम्ही अनेक जण म्हणता की बाळासाहेब खूप निराश आहे, खूप कष्टी आहे, आमचे प्रश्न सुटत नाही, वर्ष 22 आलेलं आहे आणि दरवर्षी आम्हाला असं वाटतं की ह्या वर्षी तरी आमच्या गरजा, आमचे प्रश्न, आमच्या प्रार्थनेचं उत्तर आम्हाला मिळेल, आमच्या घरातले सर्व समस्या, आमच्या घरातले सर्व वादळ, आमच्या घरातले आजारपण, आमच्या घरातले सर्व आर्थिक समस्या सुटतील. कुठे सुटतच नाही, काही नाही सुटत आहे. आम्ही खचतो, आम्ही निराश होतो. आम्ही म्हणतो की प्रभू आमच्या घरातला व्यक्ती आजारी पडत आहे, आमचे लोक आता कठीण स्टेज येऊन पोहोचले. प्रभू 21 मध्ये आम्ही अनेकांना गमावलेलं आहे, अनेक प्रियजन आज आमच्यापासून दूर गेलेले. कधी परिस्थिती सुधारणार? परिस्थिती तर बिघडतच चालली रे, आणखीन 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 कठीण होत चालली रे. मग काय, मग येशू करण्याचा काय फायदा जर आम्हाला काहीच फायदा होत नाही तर? काय आम्ही वधस्तमन, का मंदिराने, का आम्ही तुझी आराधना करावी? आणि हा प्रश्न अनेकांच्या समोर आहे, कारण की मनुष्य हा स्वार्थी आहे. कोणती पण गोष्ट मिळाल्याशिवाय त्याला काही करायला आवडत नाही. कुछ मिलता है तो उधर जाएंगे, नहीं मिलता तो काय को जाने का, चलो अपना दुसरा रस्ता. हे मनुष्याची मनोवृत्ती आहे, ही मनोवृत्ती आहे. फुकटमध्ये नाही, काहीतरी मला मिळायला पाहिजे. ते मंदिर का नसो, देव का नसो, तिथून देखील आम्ही काहीतरी देतो, म्हणजे देव मला देतो. ह्यासाठी आमची ही स्वार्थी मनोवृत्ती. देवाने आपल्या एकुलता एक पुत्र काहीतरी मिळवण्यासाठी दिले का? नाही, त्याची प्रीतीमुळे तो दिलेला. आणि त्यामुळे प्रियांनो, आज जेव्हा आपण वधस्तंभाच्या जवळ येतो तेव्हा आम्हाला एक गोष्ट दिसून येते, त्या प्रॉब्लेमला, त्या समस्याला सांगा की माझा येशू माझ्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. वादळाला तुडवणारा, मेलेल्याला जीवन देणारा, शब्दाच्या द्वारे आरोग्य देणारा, शब्दाच्या द्वारे आम्हाला ताकद देणारा, आमचे अश्रू पुसणारा, आमच्या अश्रूचं मोल जाणारा, आम्हाला दुखणाईमध्ये आणि दुःखाच्या समय अंतरून बदलणारा माझा येशू माझ्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. समस्या हा बघ माझा येशू आहे. समस्या किती मोठी असली, येशूपेक्षा मोठी असू शकते का? नाही. आणि त्यामुळे ती समस्या जेव्हा येशूला बघते तेव्हा त्यांना पळ काढावा लागतो. परंतु कधी कधी नाही होत तसं. येशूला दाखवलं तरी पळत नाही ती समस्या. मग काय करायचं? हा मोठा प्रश्न. त्या समय वधस्तंभावर खेळलेल्या येशूच्याकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा एक गोष्ट लक्षात, येशूने काही अपराध केले होते का? येशूच्या ठाई काही पाप होते का? येशूने काही गुन्हा केला होता का? तो निरापराध होता तरी वधस्तंभावर गेला, तरी त्यांनी हाल सहन केलेले आहे. यशा 53 आपण आजच वाचलेला आहे आणि त्यामध्ये देखील आपण अनेक गोष्टी बघतो. आणि तरी देखील येशूने सगळं सहन केलं. आम्ही तर पापी आहोत, आमच्या जीवनामध्ये अनेक अशुद्धता, आम्ही अनेक चुका केल्या. मग आम्ही जर दुःख सहन करतो तर त्यामध्ये कोणती गोष्ट मोठी आहे? आमच्या पापाचं फळ आम्ही भोगत आहोत. आमच्या दोषांच्यामुळे, आमच्या चुकांच्यामुळे जर आमच्या जीवनामध्ये समस्या आल्या तर कोणती मोठी गोष्ट आहे? येशूने तर काही नसताना सहन केलं. मग आम्ही जर सहन करत आहोत तर कोणती? येशूने मरणाच्या नंतर, आपण आताच यशाया वाचलेला आहे आणि त्याच्यामध्ये शेवट 12व्या वचनामध्ये 11व्या वचनामध्ये लिहिले, त्याच्या जीवाच्या वेदना सरल्यावर त्याचं फळ पाहून तो समाधान पावेल. प्रेज द लॉर्ड. हे वेदना तळल्यानंतर येशू जर तुमच्या बरोबर आहे तर त्याचं जेव्हा तुम्ही फळ बघणार तेव्हा तुम्ही इयोबाप्रमाणे म्हणणार, प्रेज द लॉर्ड, दुप्पट मिळाले मला. प्रेज द लॉर्ड. कारण की मी येशूच्या बद्दल काही बोललो नाही. इयोबाच्या बद्दल विशेष गोष्ट कोणती घडलेली की त्यांनी सर्व काही सहन केलं, परंतु आपल्या मुखातून एक देखील शब्द देवाच्या विरोधात काढला नाही. आणि यामुळे तर येशू आहे आणि आम्ही दुःख सहन करतो, तर वधस्तंभाच्याकडे बघा, निरपराध किती वेदना दुःख सहन करतो. एवढे तर तुम्ही आणि मी सहन करतो का? निश्चितच नाही. जर निरपराधी येशू दुःख सहन करतो तर काही समय जर मी दुःख सहन केलं आणि येशूवर विश्वास राखला तर माझा देव विश्वासू आहे. प्रेज द लॉर्ड. विश्वासू आहे. आणि निश्चितच जसं इथे लिहिलेलं आहे की ज्या प्रकारे येशूने आपल्या जीवाच्या वेदना सरल्यानंतर त्याचं फळ पाहून देव आणि तुम्ही देखील समाधान पाहणार आहे. आणि वचन पुढे लिहिले की तो माझा धर्मशील सेवक आपल्या ज्ञानाने बहुतांना निर्दोष ठरवेल. प्रेज द लॉर्ड. यस. मग तुमच्या जीवनामध्ये साक्ष निर्माण होते. मागच्या वेळेस मी संदेश दिलेला आहे, साक्ष पाहिजे ना. नको साक्ष तकलीफ होती, व तकलीफ होती. यस. त्रासाच्या मुळे तर साक्ष आपली बळकट होते की नाही? प्रेज द लॉर्ड.
काहीच नाही तर मग कसं काय साक्ष तुमच्या जीवनावर? आम्हाला काहीतरी मिळतं, कठीण समयामध्ये मिळतं, त्यामुळे आम्ही आनंदित होतो, तर आम्ही देवाला धन्यवाद देतो आणि मग पुढे येतो. देवाची इच्छा आहे प्रत्येक धर्मशील सेवकाच्या जीवनामध्ये साक्ष असावी. प्रेज द लॉर्ड. येशूने आपल्या मरण बघितल्यानंतर, आपल्या वेदना सरल्याच्या नंतर फळ पाहून पित्याला पण समाधान झालं की येस, माझा पुत्र शेवटपर्यंत विश्वासू असा राहिलेला आहे. त्याचं नाव आहे प्रभू येशू ख्रिस्त. प्रेज द लॉर्ड. मग आता आम्हाला देखील काय करायला, टेन्शन, आजार आले, समस्या आले की भाग जाणे का, नाही जाऊ दे, सोडा येशू, दुसरीकडे पळतो आम्ही, काही होत नाही, येशू सब झूट आहे असं म्हणतो. येस, अनेकदा आपण म्हणतो तसं, आम्ही म्हणतो असं, किती येशू केलं, किती प्रार्थना केली, या ब्रदरकडे गेले, त्या सिस्टरकडे गेले, ह्यांच्याकडे गेले, त्यांच्याकडे उत्तरच मिळाले नाही, मग काय फायदा येशूला? कारण की आमचा विश्वास कमी पडतो, आमच्या वेदना येशूपेक्षा मोठ्या होतात. प्रेज द लॉर्ड. आपल्याला काय म्हणायचं, मेरा येशू कितना बडा आहे, आपण म्हणतो मेरा वेदना कितनी बडी, येशू देखो, आणि मग काम होत नाही. येशूला दाखवा कोणाला, वेदनाला, पण येशू दिसतच नाही वेदनाला आपल्या जीवनामध्ये, त्यामुळे वेदना कमीच होत नाही. रिझल्ट बघा, परत रिपीट करतो, वेदनाला आपण म्हणतो येशू को देखो, वधस्तंभ की तरफ देखो, पर वधस्तंभ आणि येशू आमच्या जीवनात त्यांना दिसतच नाही, त्यामुळे तुमच्या आणि माझ्या जीवनामधून ती वेदना आज देखील गेलेल्या नाही. आणि यामुळे रोज प्रवास आपल्या जीवनामध्ये वधस्तंभ आणि वधस्तंभावर खेळलेलं येशू दिसणं महत्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड. कोणाला दिसायला पाहिजे? आम्हाला दिसला पाहिजे. नंबर 2, आम्हाला येशूला देखील आणि पित्याला देखील दिसायला पाहिजे की येशू ह्याच्या जीवनामध्ये. मग समस्या आणि प्रॉब्लेमला येशू जेव्हा दिसल तेव्हा ते घाबरून पळ काढणार आहे. आणि त्यामुळे प्रियांनो, आम्ही किती खचलेले असो, किती निराश असलो, एक गोष्ट लक्षात ठेवा, येशू आहे. आणि आम्ही जर दुःख, पापी अपराध असून जर दुःख सहन करत आहे, तर त्या वधस्तंभाच्याकडे बघा, ती तुम्हाला धीर देणार, ते तुम्हाला सांत्वन देणार, ते तुम्हाला ताकद देणार. येशूने सर्व सहन केल्यानंतर तो विजयी झाला म्हणजे मेला नाही का? येशूचं मरण झालेलं आहे तिथे. यस, कधी दुःख सहन करता करता, चांगले काम करता करता, येशू करता जर तुमच्या जीवनात मरण देखील आलं तरी धन्यवाद असं येशूला. प्रेज द लॉर्ड. की जगणं मला ख्रिस्त, मरणे हे मला नाही, नुकसान नाहीये, इथे नुकसान नाहीये, मरणा लाभ आहे, कारण की माझं येशू देखील वधस्तंभावर मरण पावला. प्रेज द लॉर्ड. लोक म्हणतात सगळं काय केलं, काम मेला, आता काय फायदा? नाही, खूप मोठा लाभ आहे, कारण की त्याने शेवटपर्यंत येशू आपल्या मुखामध्ये राखलेला आहे. कुठे कळतंय? वधस्तंभाकडे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जगामध्ये नाही कळणार तुम्हाला, वधस्तंभाच्या जवळ ते दिसणार की काय लाभ आहे. तिसरी गोष्ट आहे, एकच मार्ग आहे वधस्तंभ, ह्याच्याशिवाय इतर कोणता देखील मार्ग, सत्य व जीवन, ह्याच्याशिवाय पित्याच्याकडे जाण्याचा इतर कोणताच मार्ग नाही, असं योहान 14:6 मध्ये लिहिलेलं आहे. मार्ग भी मैं हो, सत्य भी मैं हो और जीवन भी मैं हो. त्याचं नाव काय? प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो मार्ग कुठून जातो? वधस्तंभाच्या पासून जातो. कुठूनही आला तरी तिथे वधस्तंभ येणारच आहे ख्रिस्ती जीवनामध्ये. वधस्तंभाच्या शिवाय तर स्वर्गाचा मार्ग, तो तारणाचा मार्ग, तो सार्वकालिक जीवनाचा मार्ग नसणार, आणि दुसरा मार्ग नाहीये. आणि त्यामुळे ह्या मार्गाकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा आम्हाला जाणून घ्यायला पाहिजे. खूप सुंदर उदाहरण आहे, मला खूप आवडतं, की मागील दिवसामध्ये पुणे कॉर्पोरेशनमध्ये जेवढे पण सफाई कर्मचारी आहे त्या लोकांचा स्ट्राईक झाला. आठवत असेल, 1-1.5 वर्षावर सगळीकडे कचरा कुंडे, सगळ्या कचरा आणि नुसता घाण आणि वास पसरला होता, कारण की कचरा उचलणारे लोकच नव्हतं. आणि आपण जाता येता इतकं म्हणजे सगळ्या माशा आणि सगळं इन्फेक्शन आणि सगळं नाक, रुमाल हे सगळं करत आपण त्याच्यात जळून जायचं, नाक मुरडत जायचं, त्या बाजूने जायचं नाही, परंतु कचरा तर कुठे फेकणार? फेकत होतं, कचरावर कचरा, ढिगावर ढिगा, आपल्या मागला तर भरपूरच असतो. आणि अशा प्रकारे हे कचऱ्याचं ढीग तिथे जमा झाला आणि आपल्याला श्वास घेणं कठीण झालं, त्याच्याकडे बघणं देखील कठीण झालेलं आहे, त्याच्याकडे आपली दृष्टी लावणं देखील कठीण झालं, कारण की त्या दुर्गंधामध्ये कोणाला देखील आवडत नाही. अनेक स्त्रिया एकदम पदर नाकाला लावून घेऊन जातात, बापरे किती कचरा, कधी येईल कॉर्पोरेशन वाला आणि स्वच्छ करेल. आता मी सांगतो ते लक्षात, येशू ख्रिस्त तुमचा, माझा पिता, तुमची आणि माझ्यासाठी कचरा कुंडी झालेला आहे.
तुम्ही पाहता एवढा घटिया शब्द तुम्ही वापरताय, परंतु तुमची आणि माझे पापाची दुर्गंध, सर्व प्रकारचे घृणित पाप, सर्व अशुद्धता ती येशूवर टाकण्यात आलेली आहे, लादण्यात आलेली आहे. हे वधस्तंभावर घडलं काय आहे हे मी तुम्हाला सांगत आहे. हे सर्व लादणारे सर्व पाप आहे, दुर्गंध आहे, त्याच्याकडे बघवत नाही. आपल्याला बघवतं का कचऱ्याकडे? आपण त्याच्यामध्ये जाणार का? नाही. आपण म्हणून बापरे ते लोक कसे काम करतात काय माहिती, एवढा घाण वास तरी ते साफसफाई करतात. येशू पाप, परमेश्वर पाप बघू शकत नाही असं वचनात लिहिलेलं आहे ना. तुम्ही एवढा खोलात जात नाही, परंतु तरी देखील त्याने सर्व पाप आपल्या मस्तकी येऊ दिले. कोणाचे पाप? नुसते ताळीवाला रोडचे पाप आहे, नुसते पुण्याचे पाप आहे, अखिल जगाचे. जेव्हापासून पृथ्वी निर्मित झाली आदम हवापासून तर जोपर्यंत पृथ्वी संपणार तोपर्यंतचे सर्व पाप येशूवर कुठे लादण्यात आले? वधस्तंभावर. येशू अक्षरशः कचरा कुंडीत झालेला आहे. दुर्गंध, पाप, द्वेष, भ्रष्टाचार, लबाडी, सर्व प्रकारच्या दैहिक वासना आणि सर्व प्रकारच्या रेप, बलात्कार या सर्व गोष्टी येशूवर लादण्यात आले. हा येशू पापी होता का? कोणाचे पाप आहे? मनुष्य जातीचे पाप हे येशूवर लादण्यात आले आणि ते घेऊन येशूने वधस्तंभ घेत तो गोलगोथा टेकडीच्याकडे गेला. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे आम्ही किती पण म्हणू की मी ते दान देतो, मला तारण मिळावं, मला मी खूप पुण्याचं काम करतो म्हणून मला तारण मिळावं, माझ्याकडे खूप थिओलॉजी आहे किंवा माझ्याकडे खूप तत्वज्ञान आहे, मी फार चांगला कार्य करतो म्हणून मला ते मिळावं, कारण की मी तुमचा फिलॉसॉफी आहे. परंतु नाही, तारण वधस्तंभाच्या द्वारेच मिळतं. प्रेज द लॉर्ड. आणि वधस्तंभावरचे तारण म्हणजे काय? मुक्ती. मुक्ती कशापासून? पापाने, धर्मापासून. मग ते गेले कुठे पाप? ते येशूने आपल्या मस्तकी घेऊन ते वाहिलेले आहे. प्रेज द लॉर्ड. त्या समय येशूची अवस्था काय झाली असेल ह्याचा विचार करा. अचानक कोणी, आपण रस्त्याने चाललो ना, अचानक कोणी वरून फेकतं कचरा, आपल्या डोक्यावर पडला कचरा, तर आपल्याला खूप मजा वाटते का? नाही. येशूला तर माहित होतं की हे सगळं माझ्या मस्तकी येणार आहे. येशूने जे पाप कधी बघितलं नाही, त्याच्या मस्तकी सगळ्या जगाचे पाप येणार हे येशूला माहित होतं. आणि त्यामुळे येशू म्हणतो, पित्या झाला हा प्याला माझपासून ठरवून जाते. पित्या फार कठीण आहे. ज्याला काहीच माहित नाही, ज्याने कधीच बघितलं नाही, त्याच्या मस्तकी सर्व जगाचे पाप लादण्यात येणार आहे. आणि हे फार कठीण आहे. एक राजा होता इंग्लंडचा आणि त्याचं नाव होता राजा चार्ल्स आणि चार्ल्स पंचम हा राजा होता आणि तो राजकारण चालवायचा. आणि अचानक त्या राष्ट्रामध्ये मोठी समस्या निर्माण झाली आणि त्या समस्यामुळे खूप नुकसान त्या राष्ट्राचं झालं. गरिबी आलेली आहे, फेडायला पैसे नव्हते, लोकांचं राजकारभार चालायला पैसे नव्हते. त्यामुळे तिकडचं एक प्लीज जरा उशिरा येऊन डिस्टर्ब नका करू. आणि त्यामुळे इथे आम्हाला असं दिसतं की ही गोष्ट जी आहे तेव्हा एक मोठा श्रीमंत त्या ह्यांच्यामध्ये होता आणि त्या श्रीमंत व्यक्तीने काय केलेलं, राजाला कर्ज दिलं. आणि ते कर्ज, आपल्याला माहिती आहे कर्ज जेव्हा दिलं जातं त्याच्यावर इंटरेस्ट लागतो आणि ते वाढत 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 खूप झालं. आणि मग पुढे असं लक्षात आलं राजाला की इथे नुकसानच होते, पण हे कर्ज पण फेडणं कठीण आहे आणि ते कर्ज फेडणं आता त्याच्यासाठी खूप कठीण झालेलं आहे. आणि मग एक दिवस असं झालं की त्या जो श्रीमंत व्यक्ती ज्याने राज्याला कर्ज दिलं होतं, त्यांनी मोठी एक पार्टी ऑर्गनाईज केली आणि तिथे सर्व लोकांना बोलवलं आणि राजाला देखील आमंत्रण दिलं. आणि मग त्या श्रीमंत व्यक्तीने इशारा केला एक, आणि त्याचे नौकर आले. मोठा थाळ होता आणि थाळमध्ये पुष्कळ कागदपत्र होते. आणि मग त्यांनी म्हटलं की तिथून डिझेल आणा, केरोसिन आणा. आणि त्याने त्याच्यावर ओतलं आणि त्याला आग लावून टाकली. आणि आग लागल्यानंतर ते सगळं जळायला लागले. ती मोठी थाळ ठेवली होती, त्याच्यावर खूप सारे कागदपत्र होते आणि कागदपत्र असताना ते जळायला लागलं. आणि जळत असताना काय घडलेलं की काही तुकडे जे आहे अर्धवट जळत होते. आणि मग तो काय करायचा, तो तुकडं उकडायचा
अग्नीमध्ये टाकायचा, हात पोळायचे त्याचे, कारण की तुकडे म्हणजे अर्धवट जळलेले तुकडे होते. एक एक तुकडा तो टाकत गेला आणि अशा प्रकारे हात पोळत होते, चटके लागत होते, तरी देखील त्यांनी प्रत्येक तुकडा जो आहे तो त्यांनी अग्नीमध्ये टाकला. आणि थोड्या वेळानंतर एवढे कागदपत्र त्याच्या जागेला आता सगळी काही राख दिसत होते. लोक म्हणे काय प्रकार काय, आम्हाला काही कळत नाही, एवढी मोठी पार्टी ऑर्गनाईज केली आणि त्याच्यामध्ये ह्या अशा प्रकारचं हे काय ऍक्टिव्हिटी चालली हे काय आम्हाला कळाले नाही. तेव्हा तो म्हटला की यापुढे जे काही कर्ज माझ्याकडून ह्या राजाने किंवा राज्य कारभारासाठी घेतलेलं आहे ते कर्ज आता मी काय घेतलेलं आहे, माफ केलेलं आहे. हे जे ऋणपत्र आहे, हे जे काही तुम्ही घेतलेले कार्ड आहे ते मी पुरेपूर जाळून टाकले, त्याचा एक अंश देखील राहिलेला नाही, एक अंश देखील राहिलेला नाही. आता ह्याचा कोणताच प्रूफ नाही, आता सगळं काय जळून भस्मसात झालेलं आहे, सर्व काही जळ. आता यापुढे राजा किंवा राज्य माझा कर्जदार नाही. येशू ख्रिस्ताने 2000 वर्षापूर्वी जे वधस्तंभावर गेले, वधस्तंभाच्या पाशी गेले, 2000 वर्षापासून किंवा त्याच्या अगोदरच देखील काळ आहे, तर त्या वधस्तंभाच्या पाशी गेल्यानंतर जेव्हा तुम्ही आणि मी आपले पाप, मी जे काही येशूचा कर्जदार होता त्या सर्व काही गोष्टी जेव्हा येशूच्या चरणी नेली, येशूने काय केलेले, त्याच एक गोष्ट त्यांची काय केलेली, क्षमा केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. वाय मिळतं वधस्तंभाच्या जवळ, ती तुम्हाला परिपूर्ण क्षमा मिळते. प्रेज द लॉर्ड. राजा जेव्हा ते पेपरचे छोटे छोटे तुकडे उरलेले जाळत होता तर त्याला काय बसत होते, सटके बसत होते. येशू जेव्हा हे पाप आणि अधर्म आपल्या डोक्यावर घेऊन बसला तेव्हा काय आलेला आहे की तो पित्याचा क्रोधाचा प्याला, लक्ष द्या, क्रोधाचा प्याला तेव्हा त्याच्या डोक्यावर उतरला. आणि तो क्रोधाचा प्याला म्हणजे ती नरक अग्नी होती. खरं तर तुमच्या धर्मान पापामुळे आमचा शेवट कुठे होता, त्या नरक अग्नीमध्ये होतं. नरक अग्नीमध्ये काय, अग्नी आहे, तिथे चटके आहे, तिथे भाज नाही, तिथे किडा आहे, तो मरत नाही. रात्र लोक रडतात, कंतात, आरडाओरडी करतात, परंतु ते विजत, ती अग्नीचा फटका, त्या अग्नीचा चटका येशूला बसलेला आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु ते सर्व सहन करत त्याने एक पाप त्या अग्नीमध्ये टाकून भस्मसात केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि तो म्हणतो की जो आता या वधस्तंभाच्या पाशी आला आणि आपल्या धर्म आणि पाप कबूल केलेले आहे, यापासून तो या ऋणापासून, अपराध आणि पापाच्या ऋणापासून त्याला काय मिळालेले, मुक्तता मिळालेली आहे. प्रेज द लॉर्ड. यासाठी प्रियांनो आज परत एक वारी वधस्तंभापासून मिळतं तरी काय, वधस्तंभ एकच मार्ग आहे जिथे तुमच्या पापांची, अपराधांची परिपूर्ण क्षमा देखील मिळते. प्रेज द लॉर्ड. हा एक दुसरा कोणताच मार्ग नाही. आणि त्यामुळे आज आम्ही ही गोष्ट जाणून घेणं देखील फार महत्वाचं आहे की कोणता जर मार्ग आपल्याला असं वाटतं की मी पुण्य करल, मी फार देहदान करल, मी काही चांगलं फिलॉसॉफर बनून काही गोष्टी मांडल, जगात मी उत्तम कार्य करल, पैसा, धन किंवा काही बिल्डिंग इमारत बांधल, त्याद्वारे नाही. एकच गोष्ट आहे, वधस्तंभाच्या पाशी जाऊन अधर्माने पापाची क्षमा येशू पासून मिळवण्याची. प्रेज द लॉर्ड. मग अनेकदा लोकांना वाटतं की अरे ख्रिस्ती धर्म जो आहे तिथं रक्त, याला काय एवढं महत्व आहे, रक्त, कारण की रक्त सांडल्याशिवाय पाप क्षमा, रक्त सांडल्याशिवाय पाप क्षमा नाही. मग हा धर्म, रक्त सांडणारा धर्म तो क्रूर धर्म झाला, अहिंसक धर्म झालेला. रक्त सांडणं सोपं आहे का? आपण थोडं जरी रक्त सांडताना बघितलं तर आपल्याला किती वाईट वाटतं, रे बापरे किती रक्त सांडलं, ह्याला मारलं, त्याने मारलं. आपल्या एरियात आपण भरपूर त्या घटना बघतो आणि मारणाऱ्याला खूप चांगला व्यक्ती म्हणून सन्मान करतो, आणि क्रूर व्यक्ती समजतो, अपराधी व्यक्ती समजतो. आणि क्रूर आणि अपराधी व्यक्ती रक्त सांडतो, आणि रक्त सांडणं हे चांगलं आहे का? नाही, आपण चांगली गोष्ट नाही रक्त सांडणार. आणि मग इतर धर्मामध्ये जसं मोक्षासाठी किंवा काय म्हणतात तारणासाठी काय करतात, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आंघोळी करायचं, स्नान आहे ना, उसके द्वारे शुद्धता मिळते. काहीतरी दान पुण्य करा, त्याच्याद्वारे आम्हाला तारण किंवा मोक्ष प्राप्त होतं. आम्ही हवन पूजन करतो, त्याद्वारे आम्हाला शुद्धता प्राप्त होती. आम्ही धाम यात्रा करतो, तिथे आम्हाला. हे रक्तबिक्त सांडण्याचा प्रकार जो आहे तो 21st सेंचुरीमध्ये जरा काही शोभल असं नाही वाटत.
ह्युमन राईटचा जर विचार केला तर तो फार भयानक प्रकार. हे काय आहे? रक्त सांडणं आणि अपराध. कोणत्या काळामध्ये जगत आहोत आपण? 21 आपण 21st सेंचुरीमध्ये आहोत आणि इथे हा काय प्रकार रक्त सांडण्याचा. जेव्हा हा नवीन धर्म आला होता, ख्रिस्ती धर्म, तेव्हा ते लोक म्हणायचे अरे हा धर्म अतिशय क्रूर धर्म आहे, कारण की तिथे एक भोजन म्हणून रक्त पितात, कारण की येशूचं रक्त है ना. आपण म्हणतो ना इथे आता आपण आपल्या प्याला हातामध्ये घेणार आहोत, काय म्हणतो आपण? ते म्हणतो येशूचं रक्त पिणारे लोक आहे, रक्त पिणारे लोक आहे. हा समाज आणि हा धर्म अतिशय घातक धर्म आहे, हा क्रूर असा धर्म आहे, आणि आज देखील लोक म्हणतात. तर हा प्रश्न निश्चितच तुमच्या आणि माझ्या जवळ आलेला असेल. खूप मी घेणार नाही स्टडी, परंतु एक गोष्ट लक्ष द्या, कारण की आपण वधस्तंभाच्या जवळ आहोत आणि या गोष्टी जर कोणी तुम्हाला विचारतं तर तुम्हाला आणि मला उत्तर देता यायला पाहिजे की रक्त का महत्वाचं आहे. आणि यामुळे ही गोष्ट मी सांगतो. इब्रीकरास पत्र 9वा अध्याय 22वा वचन, इब्री 9:22 मध्ये रक्त आमच्या अपराधांसाठी काय महत्वाचं हे देखील जाणून घेणं महत्वाचं. आणि इब्री 9:22 संत पाऊल काय म्हणतो बघूया. नियमशास्त्राप्रमाणे रक्ताच्या सर्व काही शुद्ध होते, रक्त ओतल्या वाचून पाप क्षमा होत नाही. एकदम क्लिअर कट आहे तिथे. आता काही फार घुमून वेळेचे फार त्याच्यामध्ये काही लपले रहस्य नाही. एकदम क्लिअर पाऊल म्हणतो की रक्त सांडल्याशिवाय पापाची क्षमा होणारच नाही. पण प्रश्न हा आहे तो कोणाचं रक्त? आम्ही एखाद्या जाऊन व्यक्तीला मारलं, रक्त सांडलं की माझी पापाची क्षमा होईल असं नाही. किंवा आपण गुन्हेगाराला जाऊन मारलं, एखादा गुन्हेगार त्याला मारलं, त्याचं रक्त सांडलं की त्याला किंवा मला पापाची क्षमा मिळेल असंही नाही. आणि प्रियांनो, हे फार महत्वाचं आहे की जाणून घेणं. आणि त्यामुळे ही गोष्ट जी आहे त्याबद्दल फार कमी लोक बोलतात, कारण की वधस्तंभ आणि ख्रिस्ती धर्माचं जर सेंटर पॉइंट म्हणूया किंवा केंद्रस्थान म्हणूया ते येशूचं रक्त आहे. येशू का लहू सारे पापों से शुद्ध करता, म्हणजे शांती देता. आणि आता आपण गीत ते नेहमी गातच राहतो. आणि त्यामुळे आज आम्ही या गोष्टीचा जेव्हा विचार करतो तेव्हा आपण थोडंसं, जेव्हा मागच्या स्टडीमध्ये मी घेतलं होतं अब्राहमाचं, आणि त्यामध्ये आपण बघितलं होतं आणि मी वाटतं 2 ते 3 संदेश मी त्यावरती दिलेले होते की सगळ्यात पहिले जो करार आहे तो रक्ताच्या द्वारे स्थापित केलेला होता अब्राहम आणि परमेश्वराने. आणि त्यामध्ये आपण मी पुढे सचित्र दाखवलं होतं की काय केलं, 5 विविध प्राण्यांचे काय केले होते, 2-2 भाग केले होते. बरोबर आहे, आठवतं का? 2-2 भाग केले होते. आणि ते 2-2 भाग केल्यानंतर अब्राहमाला परमेश्वर म्हणतो की तुझ्यापासून आकाशातले तारे बघ, पृथ्वीवरचे सगळे वाळूचे कण बघ, तेवढी मी तुझी संतती करणार आहे. नंबर 1. आणि नंबर 2 मी तुला सांगतो की जो राष्ट्र जिथे तू उभा आहे, कनान राष्ट्र, तिथे तुझी प्रजा, तुझे लोक, तुझे सर्व जे येणारी पिढी तिथे राहणार आहे आणि अख्खे राष्ट्रांसाठी ते आशीर्वाद ठरणार आहे. प्रेज द लॉर्ड. अब्राहम म्हणतो मी कशावर विश्वास ठेवू? यस, कैसा काय भरोसा ठेवू? आणि त्या समय परमेश्वर म्हणतो मग आता मी तुला करार स्थापन करतो. आता मी तुझ्यासाठी करार करतो. उत्पत्ती याचा 15वा अध्याय घरी जाऊन आपण अवश्य वाचावा, त्याच्यामध्ये पूर्ण लिहिलेलं 15वा अध्याय. आणि वचन असं सांगतं 15:6 मध्ये की अब्राहमाने परमेश्वर विश्वास ठेवला. अरे अब्राहम हा विश्वास परमेश्वराच्या दृष्टीने त्याचं नीतिमत्व ठरलेलं आहे. आणि अब्राहमाने काय केलेलं आहे ते सर्व प्राण्यांचा, आता मी खोलात जात नाही, आणि ते सर्वांचे 2-2 भाग केलेले आहे. आणि वचन असं सांगतं की रात्र झालेली आहे आणि मग त्या प्राण्यांच्या मधून आणि त्या सर्व 2 विभाग केलेले, 2-2 तुकडे केलेले आहे ना, 2-2 तुकडे केलेले होते, डावीकडे उजवीकडे. आणि ते चित्र पण मी तुम्हाला सगळं दाखवलं होतं. निबिड अंधार पडला आणि मग धुमस्ती आखली व जळती मशाल या शवांच्या तुकड्यांच्या मधून जाताना दिसली. आणि मग परमेश्वराने करार करून सांगितलं, एग्रीमेंट आपण म्हणतो है ना, स्टॅम्प पेपर आजकाल म्हणतो, परंतु त्याला आपण कव्हनंट म्हणतो. बायबलमध्ये काय म्हणतो? कव्हनंट. त्याच्यापेक्षा पण मोठं आहे. आणि काय तिथे शब्द आहे आपल्याला माहित आहे की जर तो करार मोडला, हालेलुया, तर तुझी जो करार वर एग्रीमेंट वर सही, त्यांची पण अवस्था या प्राण्यांसारखी होणार. काय होणार? 2 तुकडे होणार. रिपीट करते, लक्ष द्या सगळेजण, की जर कोणी एग्रीमेंट तोडला,
आता एग्रीमेंट मध्ये कोण दोन लोक होते? अब्राहम आणि परमेश्वर होता. आणि परमेश्वराने हा करार, त्या काळात काही स्टॅम्प पेपर नव्हते, त्या करारामध्ये काही मामलेदार कचेऱ्या नव्हत्या, त्या मॅजिस्ट्रेट नव्हते. आता परमेश्वर डायरेक्ट अब्राहमाशी करार करतो आणि त्या दोन तुकड्यांच्या मधून परमेश्वर जातो आणि दोन्ही पार्टीला जावं लागायचं. आणि त्याचा तुकड्यांचा अर्थ काय होतो की जर आम्ही करार मोडला तर आमचे देखील असे तुकडे करण्यात यावे. परमेश्वराने करार मोडला का? परमेश्वराने अब्राहमाला तेवढी संतती दिली आणि आज देखील ते आहे त्या राष्ट्रामध्ये, आहे की नाही इस्रायल. परंतु तुम्ही आणि मी जेव्हा पाप करतो तेव्हा तो करार मोडतो. काय करतो? पाप केल्यामुळे तो काय केलेला आहे? कारण की आम्ही अब्राहमाची संततीची पात्रता नव्हती, तरी येशूच्या रक्ताच्या द्वारे आज तुम्ही आणि मी काय झालेलं? अब्राहमाची संतती म्हणून ओळखलं जातो. आणि मग आम्हाला आता काय, जसं हे मोडले गेलेले तसं आम्हाला देखील मोडायची गरज होती. आणि आता थोड्या वेळानंतर मी भाकर हातामध्ये घेणार आहे आणि काय म्हणणार आहे? हे माझं आणि हे अनेकांसाठी काय करले जाते? मोडले जाते. माझ्या स्मरणार्थ हे कोणाला मोडायला पाहिजे होतं? तुम्हाला आणि मला. करार तुम्ही आणि मी मोडलेला आहे. परमेश्वराच्या विरोधात वागून त्याची प्रजा म्हणून ओळख ही तुम्ही पापाना धर्मामुळे नष्ट केलेली आहे. आणि ते करार कोणी मोडलेले? तुम्ही आणि मी. तुम्ही मी तसे मोडले झाले, परंतु कोण मोडला गेला त्याची आठवण आज आपण पुढे करणार आहोत. आणि त्यामुळे प्रियांनो, ही गोष्ट जाणून घेणे फार महत्वाचे की रक्त मोडल्यावर काय होतं? शरीर मोडल्यावर काय होईल? रक्त. रक्ताच्या द्वारे केला गेलेला हा करार आहे. आणि रक्तच का? कारण की रक्तामध्ये जीवन आहे. रक्तामध्ये काय आहे? जीवन आहे. एक मिशनरी होते आणि ते मिशनरी घरी आले आणि त्यांनी ड्रॉर उघडला आणि ड्रॉर उघडल्यानंतर पुष्कळ गोष्टी ते फाईल चाळत होते. चाळता चाळता एक चुरगळलेला पेपर त्यांना दिसला आणि तो पेपर त्यांनी उलगडून बघितलं तर त्याच्यावर काही लिहिलेलं होतं आणि ते वाचत असताना त्यावर लिहिले की रक्त एक वरदान आहे. त्यांना वाटलं वा वा कितीतरी खूप सुंदर इथे आपल्याला सुवार्थाची पत्रिका दिसते, एक इव्हेंजलिझमचा काहीतरी प्रकार दिसतो. पूर्ण त्यांनी उघडल्यानंतर त्यांना असं कळालं की हे काही सुवार्थ वगैरे नव्हतं, तर एक ब्लड डोनेशन वाल्यांनी काही मुद्दे लिहिलेले होते की ब्लड डोनेट केल्याने काय 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 फायदे होतात. त्या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या होते. आणि आपल्यामध्ये डॉक्टर आहेत इथे बसलेले आहे मॅडम, अनेक जण मेडिकल स्टाफशी रिलेटेड. रक्त हे एक असं आहे, आपल्याला माहित आहे हृदय येतं, आर्टिफिशियल हृदय बदलते, त्यामुळे पुष्कळ आहेत ते आपल्याला आर्टिफिशियल रक्त आपल्याला बनवता येतं का? डॉक्टर वाघमोडे आहेत इथे, आहे का? नाही. आजपर्यंत रक्त जे आहे त्याला रिप्लेस करण्यासाठी किंवा आर्टिफिशियल काही बनवता आलं नाही, कारण की त्याच्यामध्ये जीवन आहे आणि तो देवच त्याच्यामध्ये टाकू शकतो. प्रेज द लॉर्ड. आणि वचन आहे आपल्याला माहिती की ब्लड इज द मेजर डिफरन्स बिटवीन डेथ अँड लाईफ. हे रक्त जे आहे, जेव्हा कोणा ऍडमिट होतं, कोणाचं ऍक्सिडेंट होतं, कोणाचं ऑपरेशन होतं, तर आपल्याला काय करावं लागतं? ब्लड डोनेशन. जर ब्लड मिळालं नाही तर काय होईल? ब्लड मिळालं नाही तर काय होईल? व्यक्ती मरण पावल. आणि ब्लड मिळालं तर मरणारा व्यक्ती देखील वाचेल. प्रेज द लॉर्ड. आज देखील आपण म्हणतो अरे याच्या शरीरात खूप रक्त आहे, चक्कर येते का चक्कर? है ना? आपण म्हणतो ना आयनची कमी आहे शरीर, आयनच्या गोळ्या खावा. रक्ताची कमी आहे, बीपी लो, हाय, हे ब्लड प्रेशर आहे, ब्लड आहे, रक्त आहे. हे हाय झालं तरी चालणार नाही, कमी झालं तरी चालणार नाही, कारण की यामुळे तुमचं जीवन धोक्यात येणार आहे. प्रेज द लॉर्ड. ही गोष्ट महत्वाची आहे. हे रक्त जे आहे ते जीवन आणि मृत्यूसाठी तुमच्या शरीरामध्ये कार्यरत आहे. आता त्याच्यात तुम्ही सायन्स टीचर खूप बोलू शकतो, पण तेवढं मला बोलायचं नाही. परंतु योग्य वेळी योग्य रक्ताची गरज व्यक्तीला आहे आणि ते रक्त न मिळाल्यामुळे व्यक्ती काय होतो? चांगला व्यक्ती देखील मरण पावू शकतो किंवा मरण पावत व्यक्तीला देखील जीवन मिळू शकतं. आणि लेवी याचा 17वा अध्याय 11वा वचन हे आपण अंडरलाईन करा, कारण की आता या रक्ताचे मोल आपल्यासाठी काय आहे हे नियमशास्त्र काय सांगतं. नियमशास्त्र आता महत्वाच्याकडे आलेलं आणि मी संपवतो, जास्त वेळ घेणार नाही. लेवी 17:11 मध्ये असं लिहिलंय की शरीराचे जीवन तर रक्तात असते.
शरीराचे जिवंत रक्तात असते आणि तुमच्या जीवाबद्दल वेदीवर प्रायश्चित करण्यासाठी मी तुम्हाला दिलेले आहे. कारण रक्तात जीव असल्या कारणाने रक्तानेच प्रायश्चित होते. अंडरलाईन करा, रक्तानेच काय होते? प्रायश्चित होते. आज प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी काय करते? रदबदली करते. कुठे करते रदबदली? पित्याच्या समोर. प्रेज द लॉर्ड. आपण इथे जेव्हा प्रायश्चित अंतःकरणाने तयारीनिशी इथे येणार आहोत आणि प्रभूला म्हणा की प्रभू मी चुकलो, प्रभू मी अपराध केलेले, प्रभू माझ्याकडून चुका घडलेल्या, प्रभू तुला न आवडणाऱ्या गोष्टी केलेल्या, प्रभू मी तुझ्या आज्ञा मोडलेल्या, मला तो क्षमा कर आणि या विधीच्या द्वारे तुम्हाला शुद्ध आणि पवित्र कर. सगळेजण ही तयारी करून आलेले आहात. आणि परत एक बार गुडघ्यावर आपण ही प्रार्थना करू की प्रभू मला क्षमा कर. परंतु प्रायश्चित, ही क्षमा मागण्याचे प्रायश्चित जे आहे ते कशाच्या द्वारे होतं? रक्तानेच होतं. कोणाचं रक्त? आता कोणाचं रक्त आहे? बाळासाहेबाचं रक्त आहे का इथे? नाही. एक तो जुन्या कराराकडे गेलं तर आपण प्राण्यांचं रक्ताकडे बघतो. जुन्या कराराकडे गेलं तर कुठे कोणाचं रक्त दिसणार का? कारण की प्राण्यांचं रक्त निर्दोष आणि निष्कलंक आहे. आणि नव्या करारापासून कोणाचं रक्त सुरू होतं? प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त. ते देखील निर्दोष आणि निष्कलंक रक्त. तुमचं आणि माझं रक्त चालणार नाही. आमचं माताच्या गर्भापासूनच आमचं रक्त हे मलिन आणि अशुद्ध आहे. प्रभू येशूचं रक्त जे आहे ते तुमच्या आणि माझ्यासाठी वधस्तंभावर यासाठी जाणलं झालं की त्या शुद्ध रक्ताच्या द्वारे तुम्हाला आणि मला शुद्धता प्राप्त होईल. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे त्याला वलांडनाचा कोकरा म्हटलेला आहे. प्रेज द लॉर्ड. येस, कोकरा म्हणजे प्राणी. हे बाप्तिस्मा करणारा योहान काय म्हणतो? हा पहा जगाचे पाप हरण करणारा कोकरा, देवाचा कोकरा. पहिलाच डायलॉग आहे, जगाचं पाप हरण करणारा तो देवाचा कोकरा येशू झालेला आहे. यासाठी की त्या समय इतर भाषा लोकांना माहित नव्हती. त्यांना वाटायचं मारलं, रक्त सांडलं मनुष्याचं म्हणजे काय, परंतु वलांडनाचा कोकरा येशू झाला यासाठी की ते परम पवित्र रक्त, निष्कलंक रक्ताच्या द्वारे तुम्हाला शुद्धता मिळेल. आणि लेवी 17:11 मध्ये हेच लिहिलेलं आहे, ते अंडरलाईन करा की रक्तानेच प्रायश्चित होतं. परंतु कोणतं रक्त? प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त. आज आम्हाला इथे काही बली वगैरे द्यायची गरज नाही. आम्ही विश्वास ठेवतो की आज प्रभू येशू या मेजापाशी येत असताना जेव्हा मी आपले पाप पदरी घेतो, तू विश्वासने और न्यायी आहे. माझ्या धर्म आणि पापांची काय करणार आहे? कसं काय क्षमा करणार आहे? त्या रक्ताच्या द्वारे माझं लाखासारखं लाल असलेलं अंतकरण काय करणार आहे? तो बर्फासारखं शुद्ध करणार, लोकरासारखं शुद्ध करणार. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना विश्वास आहे की हे कार्य आज होणार आहे? प्रेज द लॉर्ड. आज आमच्या ऑनलाईन मध्ये देखील जेवढे जॉईन गेले त्यांना देखील मी सांगतो की आज येशूचं रक्त तुमच्यासाठी देखील कार्य करणार आहे. जरी तुम्ही आज सहभागितेमध्ये सहभागी नसले तरी देखील विश्वास ठेवा, येशू तुझं तारणार आहे. येशू जे तुझं निर्दोष निष्कलंक रक्त त्या वधस्तंभावर सांडलं, त्या रक्ताची मला गरज आहे आणि मी प्रायश्चित्त करत आहे. त्यामुळे या रक्ताला प्रायश्चित्ताचं रक्त आपण म्हणतो, कराराचं रक्त असं म्हणतो, वलांडनाचं कोकराचं असं रक्त म्हणतो. आणि कराराचं रक्त म्हणत असताना येशूने तुम्हाला माझ्यासाठी रक्त सांडलं, हे कुठे दिसणार आहे आपल्याला? वधस्तंभाच्या शिवाय इतर कुठे देखील दिसणार नाही. प्रेज द लॉर्ड. जेव्हा आपण पाप क्षमा मागतो तर काय होतं? ही प्रार्थना कोणाकडे जाते? प्रभू येशूकडे जात. आणि येशू पित्याच्या समोर आपल्या हातामध्ये रक्त घेऊन उभा आहे. कोणाचं रक्त घेऊन उभा आहे? स्वतःचं रक्त. आणि म्हणतो हे पिता, यांना क्षमा कर, यांना कळत नाही ह्यांनी काय केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु ह्यांनी आज माझ्या रक्तावर, आज माझ्या बलिदानावर विश्वास ठेवलेला आहे की एकच मार्ग आहे, ज्याचं नाव आहे प्रभू येशू ख्रिस्त. आणि त्या येशूच्या द्वारे मला तारण जीवन आणि मुक्ती आहे. मला मुक्तीदाता म्हणून तो स्वीकार करत, पित्या यांना तो क्षमा कर. आणि येशू कोणाकडे बघतो? आपल्याकडे बघतो का? वा किती पापी शुद्ध छान पांढरे कपडे घालून आलेली बाई दिसते, शुद्ध एकदम पांढरा ड्रेस घालून आलेले, स्प्रे बीम मारून एकदम चकाचक आलेले आहे, दाढी बिडी करून आलेला बाबा दिसतोय. क्षमा करा. नाही, येशूकडे, तो येशूच्या रक्ताच्याकडे बघतो. प्रेज द लॉर्ड. आमेन. तो कुठे नाही. आणि त्या वधस्तंभ त्याला दिसतं, त्या वधस्तंभावर माझा मुलगा, माझा प्रिय पुत्र वधस्तंभावर यासाठी गेला की तिथे सांडले गेलेलं रक्त जे आहे ते रक्त अखिल जगासाठी, म्हणजे तुमच्या आणि माझ्यासाठी जेव्हा कार्य करत आहे तर कार्याचा लाभ घेण्यासाठी मी ह्यांना निवडलेलं. प्रेज द लॉर्ड.
आपण नाही निवडलंय, येशूने तुम्हाला आणि मला निवडलं यासाठी की तुम्ही त्याची प्रजा व्हावे. प्रजा जसं मी पवित्र आहे तसे तुम्हीही पवित्र असावं. आणि तुम्ही पवित्र असण्यासाठी काय आहे आमच्याकडे मार्ग? कोणताच मार्ग नाही, एकच मार्ग आहे, येशू का लहू. हालेलुया. सारे पापों से शुद्ध करता मुझे. आणि त्यामुळे जुन्या कराराकडे भरपूर प्राणी दिसत होते, ज्यांना वधले गेले. तिथे करार दिसत होता, प्राणी कापले गेले. हा करार परमेश्वराने स्थापन केला, परंतु लोकांनी सारखा करार मोडला. आणि त्यामुळे आता देवाला कळालं की प्राण्यांच्या बलीमुळे नव्हे, तर आता देवाच्या प्रीतीमुळेच ह्यांना क्षमा मिळू शकते. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे येशू वलांडणाचा कोकरा म्हणून या जगात आला, कराराचा कोकरा, प्रायश्चित्ताचा कोकरा म्हणून या जगात आला. आणि तो तुमच्या आणि माझ्यासाठी कुठे वाचला गेला? वधस्तंभावर. आज त्याचं रक्त तुम्हाला आणि मला बोलावत आहे. इथे बसलेले प्रत्येक व्यक्ती इथे आलेला आहे. थोड्याच वेळामध्ये त्याचं मोडलेलं शरीर आणि वधस्तंभावर सांडलेलं नवा कराराचं रक्त तुमच्या आणि माझ्या हातात येणार. प्रेज द लॉर्ड. आपण रक्त पिता आहोत का? सांगा बरं, रक्त पिता आहोत का? माझ्या स्मरणार्थ हे करा. कारण की जो हे देह खातो आणि या द्रव्यातून पितो तोच माझे पुत्र आणि तो माझी कन्या आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की त्यांनी विश्वास ठेवलेला आहे की माझा येशू माझ्यासाठी वधला गेला. प्रेज द लॉर्ड. माझ्या येशूने माझ्यासाठी अर्पण केलं. माझ्या येशूने आपलं समर्पण, पिताची इच्छा, योजना त्या वधस्तंभावर पूर्ण केली. मी देखील त्या वधस्तंभाच्या पाशी आज हा निर्णय घेतो. आज मी हा निर्णय घेते की देवा तुझी माझ्यासाठी काय इच्छा आहे. प्रेज द लॉर्ड. इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी इच्छा आहे. येशू एक परमेश्वराची योजना, इच्छा, संकल्प घेऊन या जगामध्ये आला. आणि येशूचा पिता परमेश्वर काय म्हणतो? तुझ्यासाठी माझे संकल्प हिताचे आहे. प्रेज द लॉर्ड. कोणासाठी? तुम्हासाठी. इथे बसलेले प्रत्येक. आणि ते संकल्प हे आहे की तुम्ही वधस्तंभाच्या जवळ आला असताना जसं तुमचा पिता येशू वधस्तंभावर अर्पित झाला, तसं तुम्ही देखील सर्व देहिकता, पाप, अधर्म, अशुद्धता त्या वधस्तंभावर टाका. कुठे टाका? येशूच्या मस्तकी टाका. तो पाप वाहून घेऊन जाणारा असा कोकरा झालेला आहे. वचन आपण जर 53 मध्ये बघितलं तर असं लिहिलेलं आहे की त्याला रूप नव्हती, त्याला शोभा नव्हती. त्याच्याकडे पाहिलं तर त्याच्यावर मन बसल असं त्याच्याकडे काही देखील सौंदर्य नव्हतं. वचन असं खाली लिहितंय की खरे पाहायला असता तो आमच्या अपराधासाठी घायल झाला. 53:5. खरे पाहिले असता तो कोणाच्या अपराधामुळे घायल झाला? तुमच्या आणि माझ्या आणि आमच्या अधर्मामुळे तो ठेचला गेला. ठेचणं म्हणजे आपल्याला माहित आहे ना, वरवंटा घेऊन आजकाल लोकांना माहित नाही, मिक्सर आहे, परंतु आज कसं ठेचतात हे आपल्याला माहित आहे. ठेचला गेला. आम्हाला शांती देणारी शिक्षा आम्हाला प्राप्त झाली. प्रेज द लॉर्ड. कोणाला शांती मिळेल? आम्हाला मुक्ती दिलाय नाव, शांती दिलाय येशू नाव. आणि त्याला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त झालं. कशी काय शांती मिळाली? आज काही दिवस मी बघत होतो आणि एक गुन्हेगार होता आणि त्याला तो धरून तिथे नेलं होतं. जजच्या समोर त्याला सगळं गुन्हे वगैरे सिद्ध झालं. त्यांनी काय केलं? एक घरातल्या लहान नाबालिक मुलीवर रेप केला आणि त्याला मारून टाकलं. आणि त्यानंतर सगळे लोक जे होते ते कोर्ट केस झालेली आहे, त्याचा गुन्हा सिद्ध झाला आणि तो बाहेर येत होता. आणि मग बाहेर येताच अचानक गर्दीने म्हणजे स्त्रियांनी त्याच्यावर अटॅक केला. पोलीस वगैरे सगळे इकडे तिकडे झाले आणि त्यांनी भरपूर त्यांना मार दिला, खूप मारलं. मग पोलीस आले, धावले आणि त्याला सोडवलं. तोपर्यंत तो पूर्ण रक्ताने रक्तबंबाळ झालेला होता. आणि मग स्त्रिया म्हणे आता थोडंसं माझ्या जीवाला शांती मिळाली. माझ्या जीवाला काय मिळाली? कशामुळे? गुन्हेगाराला काहीतरी मला दंड देता आला. तुम्हाला आणि मला शांती कशामुळे मिळते प्रियांनो? इथे काय लिहिलं वचन? त्याला अपराधामुळे तो ठेचला गेला, त्याला मिळाले फटक्यामुळे तुम्हाला आणि मला शांती मिळते. बघा, आपल्या देवाला कोण फटके मारते? आम्ही. आमचे अपराध, आमचे दोष, त्यामुळे रोज देवाला आपण फटके मारतो. परंतु आज तो तुम्हाला फटक्याचं उत्तर फटकेमध्ये नाही, तर या मोडलेल्या शरीराच्या द्वारे तो शांती जाहीर करत आहे. प्रेज द लॉर्ड. आज तुम्ही दुःखायत आहात का? आज निराश आहात का? थकलेले आहात का? तुम्हाला शांती देव देतात. प्रेज द लॉर्ड.
वचन मी पुढे आणखीन चालवेल, कारण की बहुत गहन असा विषय आहे. परंतु तरी देखील आज आपण थोडक्यामध्ये इथे जाणण्याचा प्रयत्न केला की काय आम्ही करायला इथे येणार आहोत. कोणती गोष्टी, देवाची प्रीती या वधस्तंभाच्या द्वारे, प्रीतीची खोली आम्हाला दिसते. प्रेज द लॉर्ड. त्याच्यानंतर परमेश्वराने पित्याने आम्हासाठी जे आहे एकच मार्ग ठेवला, त्याचं नाव काय? प्रभू येशू ख्रिस्त. आणि तो मार्ग कुठून जातो? वधस्तंभाच्या अर्पणापासून जातो. हे देखील आज आम्ही शिकलेलं आहे. आणि हसू नका, निराश होऊ नका, दुःखी होऊ नका, कारण की येशूने सर्व सहन केलं, तो निरपराध असताना. आम्ही जर सहन करत आहोत आमच्या अपराधामुळे, परंतु जर आम्ही येशूकडे म्हणतो की प्रभू जर तू मला क्षमा केली, प्रभू जर माझ्या अपराधाची क्षमा केली, तर माझे दोष आणि माझे समस्या देखील तू दूर करण्यास सक्षम आहे. प्रेज द लॉर्ड. आम्ही विश्वास ठेवतो आणि येशू ते दूर करणार आहे. परंतु हा धर्म क्रूरतेचा धर्म नाही, तर हा प्रीतीचा धर्म आहे. प्रेज द लॉर्ड. पूर्ण पाच हे तर बोललंच नाही तुम्ही. प्रीतीचा धर्म आहे. रक्त कोण सांडतं कोणासाठी? जर खूप प्रेम असल्याशिवाय रक्त सांडलं जात. येशू ख्रिस्ताचं रक्त हे जगातलं सर्वात महत्वाचं रक्त आहे, कारण की ते निर्दोष निष्कलंक होतं. न येशूचं रक्त सगळ्यात महत्वाचं रक्त यासाठी, कारण की ते देवाचं रक्त होतं. आणि येशूचं रक्त यासाठी देखील महत्वाचं आहे की ते तुमच्या आणि माझ्यासाठी अर्पिले गेलेले आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यामुळे आज त्याचं रक्त जे आहे ते तुमच्या आणि माझ्यासाठी अर्पिले गेले. पित्याने आपलं सर्व काही, म्हणजे एकुलता एक पुत्र जर तुमच्या आणि माझ्यासाठी दिलं, तर तुम्ही आणि मी काय देणार? हा प्रश्न पिता आज तुम्हाला विचारत आहे. आणि येशू तुम्हाला म्हणत की माझ्या स्मरणार्थ हे त्याची प्रीती, माझं समर्पण जर तुम्हाला दिसत आहे, आणि तरी देखील तुम्ही म्हणतात की चला प्रभुवचन संपलं, आता मी काही पण करायला मोकळं आहे. प्रभुवचन आताचे रविवार संपला, आता पुढच्या रविवार जाण्याची गरज नाही, डायरेक्ट मार्च मध्येच आपण जाऊ उपास समयामध्ये. आता तर आपण कुठेतरी चुकत आहोत. आम्हाला येशूसाठी वेळ नव्हे तर जीवन देखील देण्याची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की पित्याने आपल्या पुत्राचं जीवन दिलेलं आहे. पिता पण काम करत आहे, पुत्र पण काम करत आहे. आम्ही कोणतं काम करत आहे? हा जर प्रश्न विचारला तर निश्चितच आम्ही येशूचं काम करत नाही असं जर निदर्शनात येत आहे, तर आताच क्षमा मागा की येस येशू, मी रोज बायबल वाचणार, मी रोज प्रार्थना करणार, मी रोज गुडघ्यावर येणार आणि उपास करण्याची प्रॅक्टिस आतापासून सुरू करणार. प्रेज द लॉर्ड. हे मी वारंवार दरवर्षी सांगतो की आज येणाऱ्या आठवड्यामध्ये एक उपास 102 करा, 2 ते 3 करा, यासाठी की पूर्ण 40 दिवस आपण उपास करू शकतो. आता मी म्हणाल तर पुष्कळ लोक हात वर केले, साहेब 40 दिवस उपास करायचे, चांगली गोष्ट आहे, करा. परंतु आता 2-2, 3-3 तरी सुरू करा. जर आज 2-3 केलं, तुम्ही आणखीन देवाच्या प्रीतीत, देवाच्या वधस्तंभाच्या जवळ, आणखीन देवाच्या आशीर्वादाच्या जवळ आणि देवाला पुरवलेल्या शक्तीच्या जवळ जाणार. आणि मग 40 दिवसच नाही, 80 दिवस, 100 दिवस देखील तुम्ही उपास करू शकणार. हे देवाच्या वधस्तंभाच्या जवळ नेणारं शिक्षण आहे. त्यामुळे देवाला धन्यवाद असं प्रार्थना करूया. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो की आज मंडळी तुझ्या जवळ आलेली, परत एक वार त्या वधस्तंभाच्या पाशी आणि वधस्तंभाचं मोल त्यांनी जाणून घेतलेलं आहे. येशू आम्ही कोण आहोत? आम्ही कोणी देखील नाही. आम्ही तर परके होतो, आम्ही तर परराष्ट्रीय होतो, ज्यांना कोणतीही आशा नव्हती. परंतु येशू त्या वधस्तंभाच्या रक्ताच्या द्वारे, बलिदानाच्या द्वारे त्या प्रत्येक विश्वाससाठी तू जो मार्ग खुला केला, तो तारणाचा मार्ग आहे आणि तो आमण्यासाठी देखील आहे. येशूवर जो कोणी विश्वास ठेवतो त्यांनी माझ्यासाठी रक्त सांडलेलं आहे आणि तो माझ्यासाठी तारणारा असा झाला, तर प्रत्येकाला जीवन आणि युगानुगाचं जीवन आहे. आज येशूमध्ये तो जीवन आम्हाला तो दिलेला आहे. आम्हाला देखील अब्राहमाची संतती, पुत्र व कन्या केला, याबद्दल आभार मानतो. आज परत एक वार ज्या प्रकारे अब्राहमाने येशू ते प्राणी ते तुकडे केले आणि त्यामधून तो करार स्थापन केला, जो परमेश्वराने मनुष्यामध्ये होता, तोच करार आज आम्ही पाळण्याकरता आपल्या हातामध्ये भाकर घेणार आहोत. आणि माझ्यासाठी मोडलं जात आहे, ते माझं शरीर आहे असं म्हणून त्याचा स्वीकार करत असताना येशू तुम्हाला आशीर्वाद दे अशी देखील विनंती करतो. हो येशू विधी तू आशीर्वादित कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात आमेन, आमेन, आमेन.